अपॉइंटमेंट विथ डेथ आगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 17. खरं काय घडलं? मोठा जटिल प्रश्न आहे खरं. एक खुर्ची पुढे ओढून तिच्यावर बसत पायरो म्हणाला, डिजिटॉक्सिन काढून घेतलं गेलेलं होतं. सिरिंज नाहीशी झालेली होती. म्हातारीच्या मनगटावर इंजेक्शन टोचल्याची खूण होती. म्हातारीनं प्रमाणाबाहेर डिजिटलचा डोस घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला की दुसऱ्या काही कारणामुळे झाला हे नक्की आपल्याला शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच समजेल. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. खुनी आपल्या हातात असतानाच, म्हणजे आज रात्रीच सत्य शोधून काढलेलं जास्त बरं. नादिनने विचारलं, म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतंय का की या खोलीत बसलेल्या आमच्यापैकीच कोणीतरी हा? पायरोनं होकारार्थी मान डोलवीत म्हटलं, मी नोंद केलेल्या घटनाक्रमाच्या यादीतल्या 2 घटनांची परस्पर संगती कशी जोडावी याचा विचार मी करतोय. पहिली घटना अशी की म्हातारी डिजिटलिन मिश्रित औषध घेत होती. दुसरी अशी की डॉक्टर जिराड यांची सिरिंज गायब झालेली होती. आता बॉयंटन कुटुंबियांपैकीच कोणीतरी विषाचं इंजेक्शन देऊन म्हातारीचा खून केला असावा या संशयाला वरच्या 2 गोष्टी छेद देतात. पहिली गोष्ट अशी की डिजिटॉक्सिन देऊनच म्हातारीला मारायचं होतं, तर तिला इंजेक्शन देण्याची काय गरज होती? हा द्राविडी प्राणायाम का? सरळ सोपा मार्ग होता. म्हातारी डिजिटलिन संमिश्रित औषध घेतच होती. त्या औषधाच्या बाटलीत जालिम विष मिसळलं की झालं. थोडीशी अक्कल असलेल्या व्यक्तीनं हाच मार्ग पत्करला असता. आत्ता नाही, नंतर म्हातारीनं औषध घेतलंच असतं. ती मेलीच असती. औषधात डिजिटॉक्सिन मिसळल्याचं बाटलीच्या तपासात निष्पन्न झालं असतं तरी ती चूक औषध तयार करणाऱ्या केमिस्टची आहे असं गृहीत धरण्यात आलं असतं. दुसरं काहीच सिद्ध करता आलं नसतं. मग सिरिंजची चोरी का? याचं स्पष्टीकरण 2 प्रकारांनी करता येतं. एक तर सिरिंजची चोरी झालीच नसावी, डॉक्टर जिराडना ती सापडली नसावी, किंवा म्हातारीची औषधाची बाटली हाती लागण्याची शक्यता नसल्यामुळे सिरिंज गुन्हेगारांना चोरली असावी. आता कुटुंबियांपैकी कुणाच्याही हाती औषधाची बाटली लागणं सहज शक्य होतं. म्हणजे विष देणारा कुटुंबापैकी कोणीही नव्हता. हा गुन्हा करणारा बाहेरचा कोणीतरी असावा. म्हातारीच्या तंबूत शिरून तिच्या औषधाच्या बाटलीत विष भरण्या इतका तिच्याशी परिचित नसलेला असा बाहेरचा कोणीतरी असावा, किंवा बाहेरची कोणीतरी असावी. थोडं थांबून पायरो पुढे म्हणाला, या खोलीतले 3 जण तांत्रिकदृष्ट्या बाहेरचे आहेत, पण या प्रकरणाशी निगडीत झालेले आहेत. प्रथम आपण जेफरसन कोप याचा विचार करू. त्याचा आणि बॉयंटन कुटुंबाचा बराच जुना परिचय आहे. असं करण्यामागचा त्याचा हेतू काय असावा, तर तसं करण्याची संधी त्याला होती का याचा शोध आपण घेऊ. तसा त्याचा हेतू नसावा आणि संधीही नसावी. त्याची नादिनशी विवाह करण्याची इच्छा होती. म्हातारीमुळेच ती त्याच्याशी विवाह करायला तयार झाली हे त्याला माहीत होतं. म्हातारीच्या मृत्यूनंतर नादिन नवऱ्याला सोडून त्याच्याबरोबर आलीच नसती हे तो ओळखून होता. शिवाय तो फार भावनाप्रधान आणि सभ्यगृहस्थ आहे. त्याच्या मनाला खूनबिन करण्याची कल्पनाही शिवणं शक्य दिसत नाही. तेव्हा त्याचा विचार आपण बाजूला ठेवू. आता आपण सारा किंगकडे वळू. परिस्थितीजन्य पुरावा असं दाखवतो की 3:30च्या आधीच ती इतरांच्या बरोबर तळ सोडून बाहेर गेली आणि 6 वाजेपर्यंत तळावर परत आलेलीच नव्हती.
तिला हे कृत्य करण्याची संधीच नव्हती, तेव्हा तिचा विचारही बाजूला ठेवू. त्यानंतर डॉक्टर जिराड यांचा विचार करू. इथं मृत्यूची वेळ लक्षात घेतली पाहिजे. लेनॉक्सच्या म्हणण्याप्रमाणे त्याची आई 4:35 त्याला मृतावस्थेत दिसली. लेडी वेस्टहोम आणि पियर्सच्या सांगण्याप्रमाणे 4:16 त्या दोघी तळाबाहेर निघाल्या. तेव्हा म्हातारी जिवंत होती. मधल्या 20 मिनिटात काय घडलं हे माहीत नाही. डॉक्टर जिराड यांना परत तळाकडे येताना रस्त्यात त्या दोघींनी पाहिलेलं होतं. डॉक्टर जिराड तळावर आल्यानंतर त्यांच्या हालचाली काय होत्या हे सांगणारं कोणीही नाही. तेव्हा त्यांनी हा खून केल्याची शक्यता निर्माण होते. डॉक्टर असल्यामुळे मलेरिया झाल्याचं सोंग ते सहज वठवू शकले असते. म्हातारीचा खून करण्याचा त्यांचा हेतू असल्याचं एक कारणही होतं. आईच्या जुलूमशाहीमुळे जिनेव्हराला वेड लागण्याची शक्यता होती. मरणापेक्षाही वेड लागणं ही जास्त भयानक गोष्ट आहे. या संकटापासून त्या निष्पाप मुलीला वाचवण्यासाठी मरणाच्या दारात असलेल्या एका म्हाताऱ्या अपंग बाईचं जरा जर्जर आणि जीर्ण शरीर संपवणं त्यांना न्याय्य वाटलं असलं पाहिजे. डॉक्टर जिराड म्हणाले, वा वा मॉसेर पायरो, तुमच्या कल्पना परिकथेपेक्षाही चमत्कारिक आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत पायरो म्हणाला, असं जर असलं तर डॉक्टर जिराड यांनी म्हातारीचा मृत्यू संशयास्पद आहे असं पोलिसांना स्वतःहून का सांगितलं? त्यांनी तशी शंका उपस्थित केली नसती तर हा मृत्यू नैसर्गिक कारणानं घडला असंच गृहीत धरण्यात आलं असतं. पण खुनाची शक्यता डॉक्टरांनी प्रथम सर्वांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा डॉक्टरांचा विचारही आपण बाजूला सारू. आता आणखी एक शक्यता आहे. जिनेव्हरा बॉयंटन संध्याकाळपर्यंत सर्व वेळ तळावरच होती. जिनेव्हरा कावरीबावरी झाली. विलक्षण नजरेनं पायरोकडे पाहत ती किंचाळली, मी हे केलं? तुम्ही माझ्यावर असा आळ घेताय? आणि अचानक उठून ती डॉक्टरांच्याकडे झेपावली आणि त्यांच्या पायाजवळ येऊन गुडघ्यावर कोसळली. त्यांचे पाय घट्ट धरून त्यांच्याकडे भावविभोर डोळ्यांनी पाहत ती केविलवाण्या आवाजात म्हणाली, नाही, त्यांना असं बोलू देऊ नका. ते मला पुन्हा कोंडीत पकडतायत. ते म्हणतात ते खरं नाही. मी काहीच वाईट केलेलं नाही. ते माझे शत्रू आहेत. ते मला तुरुंगात डांबायला पाहत आहेत. मला मदत करा, मला वाचवा. हळुवारपणे तिचं मस्तक थोपटीत डॉक्टर म्हणाले, बेटी घाबरू नकोस. मी आहे, घाबरू नकोस. सगळं जग आपल्याला छळतंय असा भयगंड दिसतो हा. पायरो हळू आवाजात म्हणाला, होय, परसेक्युशन मॅनिया. पण तिनं हे करणंच शक्य नाही. वेडाच्या भरात तिनं असं काही केलंच असतं तर ते फार नाट्यपूर्ण रीतीनं केलं असतं. खंजीर किंवा अशाच काही भडकपणानं, नेत्रदीपकपणानं केलं असतं. अशा थंडपणाने केलं नसतं. हे वेड्याचं काम नाही. हे शहाण्या चलाख माणसानं विचारपूर्वक केलेलं काम आहे. अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 17 येथे समाप्त.